पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात. एका ठिकाणी जन्माला येतात. ती सर्वस्वी आपली मानणे हे पढत मूर्खाचे लक्षण आहे. आपले म्हणून आलेले हे शरीरसुद्धा जर खरे आपले नाही, तर मग इतरांची काय कथा? एका भगवंता वाचून खरोखर आपले कोणी नाही. भावबलाने त्याला घट्ट धरून ठेवावे. आपल्या कधीही न भरणाऱ्या या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते. त्यांची स्तुती स्तोत्रे गावी लागतात. त्यांच्यापुढे मोठ्या अदबीने वागावे लागते. मुद्दा असा की जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते. मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय? तो भगवंत कसा आहे ते पहा. त्याला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे. त्याच्या सत्तेने ढग पाऊस पाडतो, सागर आपल्या मर्यादेत राहतो, शेष पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरतो आणि सूर्य वेळेवर उगवतो. अशा रीतीने भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवतो. देवांचा तो देव असा कृपाळू आहे. त्याचे कौशल्य आपल्याला कळत नाही. स्वतःच्या कृपाळूपणाने तो सर्व जीवांचा सांभाळ करतो. अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाही. असा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने विलसणारा श्रीराम सोडून देहसुखाची वासना धरणारे लोक हीन दुरात्मे समजावे. ते आपल्या कर्माचे फळ भोगतात. एका भगवंताखेरी जी जी इच्छा करावी तिच्यातून शेवटी निराशाच निर्माण होते. माझे माझे करता करता शेवटी व्यर्थ श्रम मात्र होतात. आपले श्रम वाया जावे असे ज्याला वाटत असेल त्याने दृश्य सुखाचा नाद लावून घ्यावा. सुख देणारी वस्तू मिळाली नाही की जीव तळमळायला लागतो. दासबोध, दशक 3, समास 10.